दे सलामी त्या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, दे सलामी त्या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा राहू दे सदैव उंच, जोवर तुझ्या प्राणामध्ये प्राण आहे, जोवर तुझ्या प्राणामध्ये प्राण आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, खाली बसलेले मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट या दिनाविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट, आज आपल्या भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिवस. आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन साजरी करणार आहोत. तर यासाठी आपण सगळ्यांनी उत्साहाने हा सण साजरा केला पाहिजे. आपला भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असा संदेश देणारे सुभाषचंद्र बोस आणि करा किंवा मरा असा टोकाचा संदेश देणारे महात्मा गांधी अशा अनेक थोर पुरुषांनी आपले बलिदान दिले व इन्क्लाब जिंदाबाद अशी घोषणा देत फासावर चढणारे, इन्क्लाब जिंदाबाद अशी घोषणा देत फासावर चढणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक थोर क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. का इतके बलिदान पुरेसे आहे? का इतके बलिदान पुरेसे आहे? तो हो आहे. क्या सिर्फ इतनी आज़ादी काफ़ी है? क्या सिर्फ इतनी से आज़ादी के लिए वो 23 साल का नौजवान रंगदी बसंती चोली पहन कर हंसते हंसते फांसी पर कुर्बान हो गया? क्या सिर्फ 1.5 गज के कपड़े के लिए नेताजी ने हिटलर को आग दिखाई, या फिर नोट पर छपने के लिए गांधी जी ने अपने सीने में गोली खाई? नहीं, आज़ादी वो नहीं, आज़ादी वो है जिसे पैरों को छालों को डर न हो और सच को सवालों का. आज़ादी वो है झुके हुए सरों का मुकद्दर बदल दे, और आज़ादी वो है झुके हुए सर का मुकद्दर बदल दे और हवेले के झोपड़ों के दिल से हवेले का डर निकाल दे, वो है. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे आपल्या भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा ज्यावेळेस वरती गेले आणि त्यांनी रिसर्च केलं, खाली आल्याच्या नंतर बघितलं तर काय, तर त्यांची मुलाखत इंदिरा गांधी यांच्याशी झाली. इंदिरा गांधी म्हणाल्या, तुम्ही वरती गेला, निरनिराळे देश बघितले, त्याच्यामध्ये आपला भारत देश कसा दिसत होता? तेव्हा त्यांचं उत्तर ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला. ते म्हणले, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. जाता जाता 2 शब्द बोलते. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, ए वतन मेरे वतन. धन्यवाद.